होळीच्या आनंदावर विरजन घालणाऱ्या या दुर्दैवी घटनांनी संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. वैनगंगा नदीच्या शांत दिसणाऱ्या पात्रात सणाच्या दिवशी 3 तरुणांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात पिंपळगाव खारकाडा परिसरात रविवारी सायंकाळी ही पहिली घटना घडली. मित्रांसोबत पार्टीसाठी गेलेले शुभम बगमारे आणि शुभम सहारे जेवणानंतर नदीत आंघोळीला उतरले. मात्र पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल डोहात ओढले गेले. सोमवारी दुपारी आपत्ती व्यवस्थापन पथकाने अथक प्रयत्नांनंतर दोघांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी होळीच्या दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथे आणखी एक दुर्दैवी प्रकार घडला. रंगांचे उधळण झाल्यानंतर मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या 26 वर्षीय शुभम रामटेके गांगलवाडी टी पॉइंट जवळ नदीत बुडाला. स्थानिकांनी शोधकार्य सुरू केले असले तरी त्याला वाचवण्यात अपयश आले. सणाच्या उत्साहात क्षणभराची बेपर्वाई किती महागात पडू शकते याची ही वेदनादायक जाणीव आहे. 3 तरुणांच्या मृत्यूमुळे 3 कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रशासनाकडून नागरिकांना नदी, तलाव किंवा धोकादायक पाणवठ्यांमध्ये उतरताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रंगांच्या सणात सुरक्षिततेचे भान राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा आनंदाचा रंग क्षणात दुःखात बदलू शकतो.